टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सकाळी 11 वाजल्यापासून ते आत्ता रात्रीचे तब्बल 2:30 वाजले आहेत आणि आयुक्तालयाच्या समोर बसलेला आहे तक्रार नोंद करण्यासाठी। या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, एक तुम्ही समजून घ्या की सामान्य परिवारातल्या मुली त्यांच्या घरी विदाउट वॉरंट पोलीस येतं, त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जातं, त्यांना धमकवलं जातं आणि दुर्दैवाने असंही कळतंय की जातीवाचकसुद्धा त्या मुलींना त्या ठिकाणी बोललं गेलं। तर मग ह्या सगळ्या गोष्टी असताना ते जेव्हा आपल्या हक्क बजावण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांचा अर्जसुद्धा ॲक्सेप्ट केला जात नाही। हे कितपत योग्य आहे? म्हणजे ते फक्त सामान्य परिवारातले आहेत, त्या दलित समाजाचे आहेत म्हणून तुम्ही त्यांचं ऐकत नाही का? असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात। त्याच्याचबरोबर अजूनही मोठा प्रश्न निर्माण होतं की छत्रपती संभाजीनगरमधून जे काही 5-6 पोलीस इथं पुण्यामध्ये आले होते ते कुठल्या केससाठी आले होते, कुणी त्यांना प्रेशर केलं होतं? एवढ्या एखाद्या विषयासाठी जिथं एक मुलगी जी 24 वर्षापेक्षा मोठी आहे आणि तिला त्या सासरी राहायचं नाही, ती मुलगी पुण्यामध्ये येते आणि तिला शोधत शोधत तुम्ही अख्खा पोलीस फाटा घेऊन येता, कोण त्याच्या पाठीमागे? असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात। इथं आता 2:30 वाजलेले आहेत, आम्ही सर्वच इथं आहोत, प्रशांत दादा आहेत, सचिन भाऊ आहेत, सुजात भाऊ आत आहेत। आता तिथं आम्ही म्हणजे सगळ्यांचंच मत होतं की कायद्यानुसार तिथं अट्रॉसिटी ही झाली पाहिजे। पोलिसांना काही कंपल्शन्स असेल, वरून काही त्यांना प्रेशर असेल आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या गोष्टी करता आल्या नाही म्हणून त्यांनी काहीतरी लिखित दिलेलं आहे। त्या मुलींच्या म्हणण्यानुसार मुलींचे काही वकीलसुद्धा इथं आलेले आहेत। वकील जसं म्हणतात तसं त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या जात आहेत आणि त्यांनी जो प्रस्ताव मुलींकडनं आणि वकिलांकडनं जो प्रस्ताव तिथं आलेला आहे त्या अनुषंगाने दुसरं ऑप्शन जे दुसरा पर्याय जो पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता तो त्यांनी मान्य केला आणि त्या बाबतीत ते काही गोष्टी लिहून देत आहेत, ते आता फायनल झालेलं आहे। तर पीडित तरुणी असतील किंवा तुम्ही सर्व शेकडो या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी आहेत, पोलिसांसोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्यासोबत चर्चा मसलत सुद्धा केलेली आहे। मात्र असा गुन्हा घडलेलाच नाही असं त्यांनी पहिल्या पत्रामध्ये दिलेलं होतं। नक्की काय या पोलिसांवरती राजकीय कुठला दबाव असू शकतो? नाही, काय आहे की ह्याच्यामध्ये थोड्याशा शंका अशी वाटायला लागलेली आहे की संभाजीनगरवरनं असं कोण आलं होतं, कुणी त्यांना सांगितलं होतं, कोणाच्या दबावाने ते आले होते नाही तर कोणाच्या पाठिंब्याने ते आले होते, हे आता आपल्याला बघावं लागेल। आणि त्या अनुषंगानेच कुठं ना कुठंतरी प्रशासनावर प्रेशर हा आम्हाला सगळ्यांना जाणवत होता आणि त्यामुळेच कुठंतरी ते कारवाई करण्यापासून दूर जात होते असा एक अंदाज तिथं आम्हाला सर्वांना आलेला आहे। आता ह्याच्यात खोलात आपल्याला जावं लागलं आणि त्याच्याचबरोबर ह्या ज्या महिला आहेत, एका पीडित म्हणजे एक अडचणीत असणाऱ्या महिलेला त्यांनी फक्त मदत केली की तिला राहण्याची व्यवस्था करून दिली। एक रात्र फक्त ती मुलगी जी छत्रपती संभाजीनगरवरून आली होती राहिली आणि दुसऱ्या दिवशी निघून गेली। आणि मग एका महिलेला मदत केली म्हणून या 3 मुलींना तुम्ही जर अडचणीत आणत असाल तर उद्या जाऊन कुणीच कोणाला मदत करणार नाही। आणि त्याच्यातसुद्धा विदाऊट वॉरंट तुम्हाला धरलं जातं, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणावरून उचलून आणलं जातं। समाजामध्ये काय चर्चा होणार आहे त्या मुलींच्या बाबतीत? ठीक आहे, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही राजकारणामध्ये आहोत, आम्ही कसंही त्या ठिकाणी रेटून घेऊन जाऊ शकतो, पण सामान्य परिवारातल्या मुलींवर अशा पद्धतीने म्हणजे विदाऊट वॉरंट तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणता, पोलीस गाडीमध्ये बसवता, ओढत ओढत तुम्ही निघून जातात, तर हे दिसताना योग्य दिसत नाही। त्यामुळे या मुलींना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, त्यांचं म्हणणं जे आहे कुठला कायदा आहे तो कायदा लागू झालाच पाहिजे, तर त्याच्याचबरोबर ह्याच्या खोलात जाऊन खरं काय हे लोकांसमोर आणणं फार महत्त्वाचं आहे। कायद्याचे रक्षक म्हणून खरं तर पोलिसांकडे बघितलं जातं, मात्र आता ज्या सामान्य कुटुंबातल्या मुली आहेत फक्त तक्रार दाखल करा म्हणून साधारण एक सकाळी 11 वाजल्यापासून आता 2:30 वाजले तरी या ठिकाणी बसलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात, आमदार म्हणून सुद्धा एवढ्या साऱ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांच्यावरती कुठलाही प्रभाव पडत नाही किंवा तक्रार ते दाखल करून घेत नाही। आम्ही सर्वजण होतो म्हणून कुठेतरी काही ना काही ती कारवाई तिथं झाली, पण तुम्ही मांडलेला मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे। जर ज्या ठिकाणी आम्ही नसतो नाही तर कुठेही तिथं दबाव नसतो, मग त्या गरिबाली काय करायचं? मुंबईमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मी रागावलो होतो त्याचं तेच कारण होतं। आमदार म्हणून तुम्ही आम्हाला 4 तास फिरवत असाल तर एखादा गरीब आला, सामान्य व्यक्ती आला, एखादी पीडित महिला आली, तिला आणि नाही तर त्यांना तुम्ही किती वेळ फिरवणार आहात? अशीच परिस्थिती आज होती। म्हणजे 13-14 तास म्हणजे आता टोटल बघितलं तर 15 तासाच्या आसपास झाले फक्त तिथं दखल घेण्यासाठी। असं गरिबाची परिस्थिती असेल तर या महाराष्ट्रामध्ये जे पोलीस प्रशासन आहे
ते कुठंतरी राजकीय हस्तक्षेपाच्या दबावाखाली तिथं चालतंय असं आमचं सगळ्यांचं तिथं मत आहे. सगळेच पोलीस खराब आहेत असं आम्ही म्हणणार नाही, पण पोलिसांना सुद्धा सांगायचं आहे की राजकीय दबाव किती आपण सहन करायचा, राजकीय दबावाच्या अंतर्गत किती आपण चुका करायच्या. तुम्ही जर अशाच पद्धतीने चुका करत राहिल्या तर उद्या पोलीस प्रशासनावर कोणाचा विश्वास राहणार नाही आणि उद्या लोकच म्हणतील कशाला पोलीस स्टेशनला जायचे, तिथं फक्त वरून फोन आला नाही तर कोणाला नमस्कार केला तरच काम होतं. हे जे काही आपल्या पोलीस प्रशासनाची जी काही आता एक इमेज होत चालली आहे ती फार घातक आहे. खरं तर पोलीस प्रशासनामध्ये जे अधिकारी योग्य जर काम करत नसतील तर तिथंच वेळीच आवाज खाली, म्हणजे हे तुमचं वाक्य आहे. आता या प्रकरणामध्ये सुद्धा जर पोलिसांनी कुठलीही चांगली योग्य ती भूमिका घेतली नसेल तर एक आमदार म्हणून, सक्षम कार्यक्षम आमदार म्हणून किंवा सर्व कार्यकर्त्यांसमवेत तुमची काय भूमिका असणार या प्रकरणात? हे बघा, न्याय देण्याची भूमिका आहे. इथं आता 2:30-3 वाजलेले आहेत. आता आम्ही सर्वजण इथं आहोत ना, त्या मुलींची आमची काही परिचय नाही, ओळख नाही आणि आम्ही सहकार्याच्या भूमिकेमध्ये इथं आलेलो आहे की नाही त्यांना न्याय द्या, त्यांचं ऐकून घ्या, या भूमिकेतून तिथं आलेलं आहे. आता इथं फक्त एक अंदाज, नाहीतर या महाराष्ट्रातलं तमाम जे कोणी राजकीय दबावाखाली काम करणारे पोलीस अधिकारी त्यांना एवढंच सांगायचं आहे की आता हे महाराष्ट्रात तिथं चालणार नाही. लोकसुद्धा पुढाकार घेतील, लोक मोठ्या संख्येने तुमच्यापर्यंत येतील. जर तुम्ही अन्याय करणार असाल तर सहजपणे एखादा व्यक्ती आला आणि त्याच्यावर जर तुम्ही अन्याय केलं, त्याचं ऐकलं नाही, तर उद्या जाऊन त्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक तिथे एकत्रित येऊ शकतील. आणि लोकांनासुद्धा मला सांगायचं आहे, जर कुठल्याही अधिकाऱ्याला जर तुमच्या अन्याय केला, एकटं नाही तर 2 जण जाऊन चालणार नाही, मोठ्या संख्येने तिथं जावं लागेल आणि जिथं कुठं मदत लागेल तिथं आम्ही सर्वजण त्या लोकांना, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी 100% त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहणार आहोत. शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर सत्ताधाऱ्यांनी सकाळपासून याच्यावरती कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही किंवा कुठली सुद्धा प्रतिक्रिया नाही. जसं म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा ट्विट केलं, तुम्ही सुद्धा पोस्ट केली, मात्र बाकीच्या कुठलीही सत्ताधारी पक्षांकडून या बाबतीतली कुठली दखल घेतली नाही. इथं आम्ही आमच्या विचाराने चालतो, आम्ही एका विचाराने चालत असल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ शकतो. पण हे आज जे सत्तेत आहेत ना, त्यांना भूमिका घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. नेत्यांना विचारावं लागतं काय भूमिका घेऊ का नको घेऊ. पण तुम्ही जर बघितलं तर या गरिबाच्या बाबतीत भूमिका घेणार नाही, पण एखाद्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्यासाठी मात्र त्या ठिकाणी ते तयार राहतील मंत्री म्हणून. नाहीतर मग आपल्या कॅन्टीन केसरी म्हणून तुम्ही एकामेकाला मारायला तुम्ही तयार राहाल, नाहीतर कोणाच्या तरी बॉन्ड लिहून म्हणणार की आता ह्याला मी बघतोच. पण जेव्हा गरिबावर विषय येतो, जेव्हा दलित समाजावर विषय येतो, नाहीतर सामान्य लोकांचा विषय येतो, तेव्हा मात्र तुम्ही गप्प बसता. मग कुठंतरी सोयीची भूमिका हे सर्व सत्तेतले आमदार आणि नेते घेतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण बघू शकतो की होते रोहित पवार, त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांकडून सोयीची भूमिका आहे ती घेण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांच्याकडून पाहायला मिळते. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.